नमस्कार, मी मनमोहन माईमकर. मी एकनाथ शिंदे साहेबांकडे आलो आहे आता मुख्यमंत्र्यांकडे. मला मोठा भाऊ जगदीश हा 69 सालापासून कायमचा निघून गेला आणि दुसरा भाऊ 70 साली निघून गेला. तो 19 ते 12 साली वाढला आणि त्याच्या बायकोनी आणि जगदीशनी माझ्यावर खोटी केस करून माझ्याकडे आले. आमची डेव्हलपमेंटची बिल्डिंग होणार होती हे त्याला माहीत पडलं आणि 69 आणि 70 साली दोघं भाऊ निघून गेले. त्यानंतर 55 वर्षात कधीही आले नाही. आणि 3 बहिणी होत्या, त्यांच्या लग्न झालेले, त्यांच्याकडे गेले. तिन्ही बहिणींनी त्याला आकडून लावला की तू वर्णन करून 10,000 रुपये तेव्हा जागेला कमी पडत होते तेव्हा घेऊन गेलेला आहे आणि तू कधी आलेला नाही, तुझा काय संबंध आहे. आणि हे भाड्याची जागा आहे, ही भाड्याची जागा ही जो घरवाला सांगेल तोच हे खरं आहे. घरवाल्याने माझ्या नावावर भाड्याची रसीद केलेली आहे आणि तो मला त्यांनी कोर्टात काय मला बोलले तुमचं काम होणार. त्यांनी खोटं काम केलं आहे नक्की आहे, कारण तो 55 वर्षात आलेला नाही, म्हणजे त्याच्याकडे काही पुरावे नाही. तुमचं काम नक्की होईल. तुम्हाला तुम्ही घराच्या बाहेर फेकून होऊ शकणार नाही. तुम्ही पोरका नाही, तुमच्या पाठीमुळे आम्ही आहोत म्हणून असं त्यांनी मला सांगितलं. तुम्ही पोरके नाही आहे, तुम्हाला सगळं सहकार्य आम्ही देऊ. आणि माझे मित्र तुषार शेलार यांनी माझ्यासाठी करतात. आम्ही एकत्र 20 वर्षापूर्वी सिरियल पिक्चरमध्ये काम करत होतो. तुषार शेलार हे माझे खास मित्र आणि त्यांनी शब्दही मला दिला आहे. जर मी वरती सचिव वगैरे मोठी पोस्ट मिळाली मला तर मी तुझं काय दुःख असेल ते मी नक्की नाही मदत करेल. तुझं दुःख मी नाही साहेब करतील, काळजी करू नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.